नमस्कार, मितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह. बे पोट्यो लक्ष द्या, लय पोट्याचे प्रॉब्लेम आहे. अभ्यासात मन लागत नाही, आमचा अभ्यास होत नाही. अभ्यास कसा करायचा? ठीक आहे, MPSCची परीक्षा खूप मोठा सिलेबस आहे. अभ्यासाला बसलो तर मन भलतीचकडे जाते, कवा तिच्या घरी जाते, कवा त्याच्या घरी जाते, काहीच सांगता येत नाही. मन कुठं जाते? त्या मनाने जाग्यावर आणायचं आहे. आम्ही एक प्रोग्राम चालू केला आहे, मेंटॉरशिप प्रोग्राम. अभ्यास करून घ्यायचा, ठीक आहे, प्रोग्राम. पण अभ्यास करून घ्यायचा आहे तर हा प्रोग्राम ऑनलाईन नसू शकते. म्हणजे ऑनलाईन आणायचा आहे तर आम्हाला त्याच्यावर थोडासा वेगळा विचार करावा लागेल. पण ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी वर्धेमध्ये हा प्रोग्राम आम्ही चालू करणार आहे आणि सुरुवातीला फक्त 40 पोराची मेंटॉरशिप आम्ही घेणार आहे. त्या बॅचले नाव आहे मेंटॉरशिप बॅच. काय नाव आहे? हा, ठीक आहे. मेंटॉरशिप बॅच मध्ये शिकवल्या जाणार नाही. पहिली अट काय म्हटलं? शिकवल्या जाणार नाही. ज्याने अभ्यास करायचा आहे त्यानेच याचं, नाही तर याचं नाही. ठीक आहे, मला गरज नाही. मास्तर माजला रे, हो ठीक आहे, तर तुम्ही माजला जरी म्हणलं तरी मला चालते. ठीक आहे, कारण मेंटॉरशिप बॅच मध्ये तुमच्यात आग पाहिजे. का पाहिजे? का पाहिजे? हा, तुमच्यात आग पाहिजे. आणि तुमच्यात जर अभ्यास करायची आग नसेल तर त्याने इथं यायचं नाही. ठीक आहे, या बॅचचा 500 रुपये महिना राहील. का राहील? 500 रुपये महिना राहील. या बॅच मध्ये तुम्हाला टार्गेट बेस अभ्यास राहील. का राहील? टार्गेट बेस अभ्यास. टार्गेट म्हणजे एका दिवसाचं टार्गेट दिलं जाईल तुम्हाला. समजलं का? ठीक आहे. आता तुम्ही इतिहास तुम्हाला वाचायला दिला. का वाचायला दिला? इतिहास वाचायला दिला तर तुम्हाला इतिहासाचे हे 2 टॉपिक उद्या वाचून या. तर तेवढे तुम्हाला वाचून या लागल. कोण्या पुस्तकातून वाचायचे, का वाचायचे ते सगळं सांगू. ठीक आहे, पुस्तकं आपल्यापाशी असले पाहिजे. पुस्तकं बी सांगितल्या जाईल, या पुस्तकातून हे टॉपिक वाचा, त्या पुस्तकातून ते टॉपिक वाचायचे. दुसऱ्या दिवशी याचं त्याच्यावर क्रॉस एक्झामिनेशन घेण्यात येईल. तुम्ही टॉपिक वाचून आले का? ग्रुप डिस्कशन घेण्यात येईल, तुमचा ग्रुप पाडून देण्यात येईल. ठीक आहे, जो मंद बुद्धीचा आहे त्याला 3-4 हुशार पुट्ट्यामध्ये टाकण्यात येईल. पण मंद बुद्धीवाल्याने बी अभ्यास करावा लागल. त्याचा अर्थ असा राहणार नाही का याला सोडून देण्यात येईल. 6 महिन्याचा प्रोग्राम आहे. किती महिन्याचा? 6 महिन्यात तुमचे एवढेही टॉपिक, जे 7 टॉपिक कंबाईनले आहे. किती टॉपिक आहे? 7. ते टॉपिक कव्हर करून देण्यात येईल. याच्यात मग कोणी पोलीस भरती देत आहे, कोणी सरळ सेवा देत आहे, ते सगळं कव्हर होईल. ठीक आहे, याच्यात फक्त इंग्रजी मराठी ग्रामरचं नाही आहे. याच्यात GH चे सर्व टॉपिक, मॅथ रिझनिंग. GH चे कोणते टॉपिक? हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स, करंट, मॅथ आणि रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंग कसं करायचं? ठीक आहे, GS कसं करायचं, किती टॉपिक रोज वाचायचे, किती पेजेस वाचता झाले पाहिजे एका दिवशी, हे सगळं टार्गेट बेस देण्यात येईल. का देण्यात येईल? टार्गेट बेस. मी काय म्हटलं, समजलं का? हा, तर ज्याने आग आहे, जो स्वतः करू शकते, त्याने वाटते का मी करू शकतो, ठीक आहे, तर तुम्ही करा. ज्याने वाटते का मी कुठंतरी कमी पडून राहिलो, मला मेंटरशिपची गरज आहे, मला कोणतरी टाइम टेबल ठरवून दिला पाहिजे, मी त्या टाइम टेबल नुसार वागलो पाहिजे आणि मी अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, तर एक टार्गेट बेस अभ्यासक्रम कंप्लीट करायचा हा प्रोग्राम आहे. मग 6 महिन्यानंतर तुम्हाला सवय लागली अभ्यासाची, तर मग तुम्हीच लायब्ररीत जाऊन बरोबर त्या टाइम टेबल नुसार तुम्ही अभ्यास कराल. पण एक वेळा सवय कशी लागल याच्यासाठी हा मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. आणि 6 महिन्यात तुमची बाकायदा अनेक गोष्टी क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, काही डाऊट असले तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी विचारू शकता. काही डाऊट्स असेल तर दुसऱ्या दिवशी विचारू शकता. मी काय म्हटलं, समजलं का? तुम्ही टॉपिक वाचला, सर मला ह्या शब्दाचा अर्थ समजला नाही, हे वाक्य समजलं नाही, तर तुम्ही डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. तुम्हाला रोज टॉपिक, पण दिलेले टॉपिक कोणतेही एक्सक्यूज चालणार नाही. ठीक आहे, माया भावाची कथा होती, घरी पाहुणे होते, ते पाहुणे तिकडे, ठीक आहे, कुठं मसनात गाडाचे आहे गाडा, मला काही लेणं देणं नाही आहे. मेंटरशिप बॅच मध्ये दिलेलं टार्गेट कंप्लीट करून यायचं. ठीक आहे, नाही तर अगोदरल्या दिवशी सांगून यायचं का सर ठीक आहे 2 दिवस मी येणार नाही. ज्याने गरज आहे, ज्याने वाटते मी लागलो पाहिजे, मला कंबाईन मधून एखादी पोस्ट PSI ची, STI ची, माया खांद्यावर 2 स्टार, कमरीले बंदूक, सिंगाम, टँग 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 टँग, असं ज्याचं स्वप्न गीत नाही, एखाद्याला STI व्हायचं आहे, मेंटरशिपची बॅच लावा. मेंटरशिपचा फायदा होईल. ठीक आहे, फायदा होईल. 1 महिना लावून पहा. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे पुढच्या महिन्यासाठी तुम्ही डिसाईड करा.
ठीक आहे का आपल्याला मेंटरशिपची बॅच फायद्याची होऊन राहिली का नाही होऊन राहिली, समजलं का? मग ठीक आहे, या मेंटरशिपचा प्रोग्राम तिकडे तुषार, ठीक आहे, तुषार सरनं तयार केला आहे. ठीक आहे, मेंटरशिपची बॅच ते तुम्हाला टॉपिक देईल आणि टॉपिक देऊन तुमचं रोज टार्गेट बेस ठीक आहे अभ्यासक्रम कंप्लीट करून घेण्यात येईल. जो कोणी आपल्या क्लासचा जुना विद्यार्थी आहे, बाहेर वर्धेमध्ये लायब्ररीत अभ्यास करत आहे, तोही ही बॅच लावू शकते, समजलं का? ठीक आहे, आणि क्लासमधले लावू शकते, पण 40 झाल्याच्या वर आम्ही घेणार नाही, कारण 40 स्टुडंटच्या वर ठीक आहे टाइम देता येत नाही, कारण प्रत्येकाले इंडिव्हिज्युअली टाइम देण्यात येईल. का देण्यात येईल? प्रत्येकाले ठीक आहे इंडिव्हिज्युअली समजून सांगण्यात येईल का हे तू इथे इथं चुकत आहे, तू ह्या अभ्यासक्रम असा कर, समजलं का? ठीक आहे, त्याच्यामुळे मेंटरशिपची बॅच तुम्हाला वाटत असेल तर पहिले एका महिन्यासाठी लावा. ठीक आहे, 40 पोरं झाले तर मी नंतर पोरं घेणार नाही, कारण वेळच भेटत नाही मग. ठीक आहे, आता काही पोरं मेंटरशिपले होते, त्या मेंटरशिपच्या बॅचमध्ये ठीक आहे काय काय राहणार आहे, तुमच्या मनातल्या अनेक समस्या आहेत, अभ्यासात सातत्य राहत नाही, सातत्य म्हणजे कंटिन्युएशन, तर तुमच्या अंगात भोपाल्या भरल्या आहे म्हणून राहत नाही. ठीक आहे, एखाद्यानं म्हणलं चांगले कपडे घ्यायले, चालला कपडे त्याचेच आणि तू भिकाऱ्यासारखा त्याच्या मागे चालला लंडोऱ्या. ठीक आहे, तुले देऊन राहिला का एखादा ड्रेस घेऊन, ठीक आहे, तेव्हा म्हणते चाल रे आपण खताच्या बॅगा वावरात टाकून येऊ, चाललं हे त्याच्या वावरात. ठीक आहे, तर हे असे धंदे करायचे नाही, यानं सातत्य राहत नाही. तो म्हणते माझ्या बहिणीचं लग्न आहे 3 दिवसा अगोदर येतो, ह्या चालला 3 दिवसा अगोदर, काम नाही धाम नाही, याच्यामुळे सातत्य राहत नाही. आपण आपल्या घरचा एखादा प्रोग्राम असेल तर 15-15 दिवस राहतो घरी. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना 3-4 दिवस घरी राहायचं, त्याच्यावर 3 दिवस खूप झाले, 3 दिवस घरी राहायचं. ठीक आहे, काम असेल तर काम नसेल तर एका दिवशी जाणे, सणवार असेल जाणे, सण करून वापस येणे, समजलं का? अगाऊ गावात भोपाल्या करायच्या नाही, आणि भोपाल्या केल्या तर मग अभ्यासात सातत्य राहत नाही. ह्या लय लोकांचा प्रॉब्लेम आहे. एक दिवस अभ्यास केला नाही, किती दिवस? एक दिवस अभ्यास केला नाही तर महाराष्ट्रातले तुम्हाला रोज रोज म्हणलं महाराष्ट्रातले रोज तुम्हाला कमीत कमी 500 पोट्टे मागं टाकते. किती दिवस अभ्यास केला नाही तर? एक दिवस. बंद्या महाराष्ट्रातले पोट्टे अभ्यास करत आहे, तुम्ही अभ्यास नाही केला तर काही बरं वाईट होणार नाही, बाकीचे पोट्टे अभ्यास करतच आहे. एक दिवस अभ्यास केला नाही 500 पोट्टे मागं टाकते म्हणलं तुम्हाला. ठीक आहे, म्हणून अभ्यासात सातत्य कसं राहील हे शिकवण्यात येईल. सर्व विषय कव्हर होत नाही, लय पोट्ट्याचा प्रॉब्लेम आहे. सर आम्ही एवढे विषय कव्हर कसे करायचे, क्लास कसा करायचा, अभ्यास कधी करायचा? ठीक आहे, क्लासमध्ये रोज अभ्यास होते. ठीक आहे, रोज अभ्यास होऊन राहिला ना, रोज 2-3 टॉपिक होते क्लासमध्ये, मग तो अभ्यासच आहे. क्लासमधून नॉलेज घ्या, क्लासमधून काय घ्या? नॉलेज घ्या. ठीक आहे, आणि मेंटरशिपच्या बॅचमध्ये झालेला अभ्यास मग करायचा कसा हे तिथं शिकून घ्या. ठीक आहे, आता जवळपास तुमचे सर्व विषय कंप्लीट झाले आहे. अभि सर्व झाले आहे ना? ठीक आहे, आता सर्व झाले आहे तर तुमची एक एक रीडिंग जवळपास झाली आहे, पण रीडिंग होणे डोक्यात गेलेलं नाही, तर ते डोक्यात कसं घालायचं त्याच्यासाठी सर्व विषय का बरं कव्हर होत नाही, तर ते कव्हर करून दिल्या जाईल. का करून दिल्या जाईल? त्याच्यासाठी प्रोग्राम आहे टार्गेट बेस, समजलं का? ठीक आहे, बस ठीक आहे, टार्गेट बेस त्याच्यासाठी प्रोग्राम आहे. का म्हटलं? कव्हर करून दिल्या जाईल. का करून दिल्या जाईल? मग टॉपिक दिला जाईल, टॉपिक. ठीक आहे, वातावरण तसं नाही, तसंच वातावरण आहे. कुठेही जा, पुण्यात जा काही इथं जा, इथंही गरम आहे तिथंही गरम आहे, तिथं पाऊस पडते इथंही पाऊस पडते. ठीक आहे, वातावरण नाही म्हणजे का नाही, तर वातावरण तुझ्यावर डिपेंड आहे. चोट्या कोणावर डिपेंड आहे? तुला मनात आणलं तर वातावरण बनते. ठीक आहे, समजलं का? तुला मनावर नाही आणलं तर वातावरण नाही बनत. तुला जर म्हणलं भोपाल्या करतो तर वातावरण खतम. तुला म्हणलं मी अभ्यासाला बसतो, तुले काहीच नाही. स्वतःच्या मनाला एक वेळ विचारायचं का मी योग्य वाटेनं आहे का? माझ्या मायबापानं मला इथं अभ्यासाला पाठवलं, मी अभ्यास करत आहे का? तुमचं मन खरं खोटं सांगते. एखादं वाईट काम करा, संध्याकाळी तुमचं मन सांगेल तुला हे चुकीचं केलं. ठीक आहे, तुम्हाला एखाद्या दुकानदाराने 100ची नोट जास्त देऊ द्या, तुम्ही जर ते खिशात टाकली, ठीक आहे, आणि तुम्ही जर इमानदार असाल तर तुमचं मन 10 वेळा खाईल. अरे साली त्याला नोट ते वापस करायला लागत होती, आपण फालतू त्याचे 100 रुपये जास्तीचे घेतले. तुमचं मन सांगेल का हे काम तुला वाईट केलं, असं करायला पाहिजे नव्हतं. ठीक आहे, तुमच्या मनावर डिपेंड आहे. वातावरण चांगलं बनवणं नाही बनवणं, तर हे वातावरण बी बनवून देईन तुमचं. किती महिन्यात? 6 महिन्यात. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, वातावरण अभ्यासाचं म्हणलं
ठीक आहे, बाकी गोष्टीचं नाही, नाही तर भलत्याच गोष्टी समजा तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर मन लागत नाही, तर तुम्हाला मनाबाबत अगोदरच सांगितलं आहे. मन कोणाचं होय? तुमचं होय ना. ठीक आहे. मन हे नवीन घरी आणलेल्या गाईसारखं असते. ठीक आहे. नवीन घरी आणलेल्या गाईसारखं असते. तिले 4 दिवस गौणात नेऊन सोडा लागते गाईच्या. ठीक आहे. आणि तिले गौणातून वापस आणा लागते, कारण तिले घराचा रस्ता माहीत राहत नाही. आता तुमचं मन सध्या तसंच आहे. त्याला घराचा रस्ता माहीत नाही, नवीन आणलेल्या गाईसारखा आहे, कुठेही भटकते. ठीक आहे. क्लासमध्ये एखादी चांगली पोरगी दिसली तिच्या मागं जाईल. ठीक आहे. तिला रजिस्टरच मागल. ठीक आहे. जे आजच्या दिवस लिहाले. ठीक आहे. झाला ह्या बरबाद. ठीक आहे. त्याच्यानंतर 2-2 तास फोनवर बोलत राहील. मग फोनवर बोलल्यावर बी समजा ते कुठं बाहेर गेली, त्याच्या मनात भलतेच विचार चालू राहील. कुठं गेली, फोन उचलून नाही राहिली, मेसेजचा रिप्लाय देऊन नाही राहिली, दुनियाभराचे अगाऊ. ठीक आहे. खाली दिमाग सैतान का घर म्हणते. का म्हणते? खाली दिमाग सैतान का घर. ते तसंच आहे. मग याले दुसरे विचारच नाही आहेत, तिचेच विचार. तिचे विचार बाजूला ठेव, पहिले अभ्यासाचे विचार डोक्यात आण. हे मन काय म्हटलं? हे मन जे आहे, हे मन जाग्यावर कसं आणायचं? तर आपण नवीन आणलेल्या गाईले हिरवा चाला खुट्यावर आणून टाकतो ना. मग तिला चटक लागते का बाई, खुट्यावर गेल्यावर मस्त हिरवा चाला लुसलुसीत घरी भेटते, तर बरोबर ते खुट्यावर येते. आपलं मन आहे, जाईन फिरायला, अभ्यासाले बसल्याच्या नंतर मन असं डायव्हर्ट होते इकडं तिकडं. ठीक आहे. कवा त्याच्या घरी जाईन, कवा तिच्या घरी जाईन. ठीक आहे. तिला विचारते का करत आहे हो, हे मेसेज पाठवते भांडे घासत आहे, जाणं तिच्या घरी खरकट पाणी त्या उरावर मारून फेकल. ठीक आहे. तर असं आपलं मन इकडं तिकडं भटकत राहते. कवा स्वर्गात जाते, कवा दिल्ली पाहून येते. अभ्यासाला बसलं का 5 मिनिटात असं होते. किती मिनिटात? 5 मिनिटात. पण हे सुरुवातीला होते. त्याला जागावर आणायचं आहे, तर लायब्ररीत बसायची कॅपॅसिटी बनवा. ठीक आहे. रोज. ठीक आहे. रोज 8 ते 10 तास आपण लायब्ररीत बसलो पाहिजे. किती तास? 8 ते 10 तास. आता क्लास आहे, तर क्लासमध्ये 4-5 तास जाते आपले, तर हे सोडून मग 5 तास आपण मिनिमम लायब्ररीत बसलो पाहिजे, आणि 2 तास घरी अभ्यास झाला पाहिजे. असा 10 ते 12 तास अभ्यास करायचा. कोणी खूप फुकणाऱ्यात आणतात, मी 18 तास करतो. चोट्यात जेवतं कवा, हागाल कवा जातं, तोंड कवा धुतं. ठीक आहे. तिले फोनवर बोलतं 1 तास, मग 5 तास झोपतं का? हे सारे लोक काही फुकणारे. हा, तुम्ही यशस्वी व्हा आणि मग इथं सांगा मी रोज 18 तास अभ्यास करत होतो, पहाटे 3 वाजता उठत होतो, आणि आंघोळ करून लायब्ररीत जाणारा सकाळच्या 5च्या ट्रेननं पहिला मीच राहत होतो. बापा बापा, लोक ऐकन तुमचं. ठीक आहे. सकाळी थंड्यागार पाण्यानं आंघोळ करत होतो, सारं ऐकतात लोक. कवा? तुम्ही पास झाल्यावर, MPSCची UPSCची एखादी परीक्षा पास झालीत, मग ऐकतात. मग फेकलेले ऐकते, त्याच्या सोट्याला माहित राहते किती फोकणाऱ्यात आणून राहिलं. याने धरावलं कोणत्यात कांडाव का असं वाटते. ठीक आहे. तर पास व्हा. जोपर्यंत पास होणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुत्र विचारत नाही. ठीक आहे. मग मन लागत नाही, हा लय लोकांचा प्रॉब्लेम आहे. तर मन खुट्यावर येते, लायब्ररीत बसा, त्याला भटकू द्या, वाचत राहा. वाचलेलं डोक्यात नाही जात सुरुवातीले 15 दिवस. लय लोकांचा प्रॉब्लेम आहे, सर आम्ही लायब्ररीत बसतो पण आमचं मन भटकतच राहते. ठीक आहे. तर तुम्ही लायब्ररीत बसा आणि वाचत राहा. नाही डोक्यात गेलं तरी वाचत राहा. लोकसत्ता पेपर नाही समजत, संपादकीय न्यूज, तरी 15-20 दिवस वाचा, आणि मग तुम्हाला आपोआप संपादकीयचे लेख, एडिटोरियल लेख समजायला लागते. आपोआप वाचलेलं डोक्यात जायला लागते. तेव्हा कंटिन्युअस बसा आणि एक कॅपॅसिटी तयार होते. आपलं मन असं चुलचुलच करते. लायब्ररीत बसलो का 15 मिनिट वाचलं का आता उठू का, मग उठू का, मग ते उठली, मग मी जाऊ का तिच्या मागं, माझ्या सोबती उठला, ठोस म्हणते चहा प्यायला जाऊ का, तर लगेच हे चोट्ट लंग लंग प्यायच्या मागं घेईन. ठीक आहे. तू आता बसला, तू टाइम ठरव का मला इथून आता 3 तास उठायचं नाही, म्हणजे उठायचं नाही. कोणा काही बी म्हणून, कोणा चहा प्यायला बोलावं, कोणाचा फोन येऊ, फोन लायब्ररीत चालू ठेवायचा नाही, फोन सायलेंट ठेवायचा, बॅगमध्ये ठेवून द्यायचा, नाही तर डायरेक्ट स्विच ऑफ करायचा. एवढे अर्जंट फोन येत नाही, आणि कोणी तुमच्या जवळचं मरणार नाही तेवढ्या वेळात. ठीक आहे. मेलं तर 3 तासानं माहीत पडते, एवढ्या लवकर काही मयत होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ठीक आहे 3-4 तास फोन स्विच ऑफ केला तर काही होत नाही. स्विच ऑफच ठेवायचा, बेस्ट वे आहे. शिटी नाही मारत ना सुट्टी नाही मारत, नाही तर सायलेंट करून बॅगमध्ये ठेवून द्यायचा. टेबलवर ठेवायचा नाही. समजलं का? बेंचवर फोन ठेवायचा नाही. शिट्ट्या मारते, मेसेज राहिला अभ्यास, मग ह्या मेसेज उघडून पाहिजे, फालतूचे टाइमपास. कोणी एकदम जवळ असून कायद्याच्या
तर तिला किंवा त्याला सांगून द्यावे का माझा बोलण्याचा टाइम हा आहे, संध्याकाळी 9 ते 10. तुला वेळ भेटत असेल तर तेव्हा बोल. ठीक आहे, समजलं का? सकाळी येताना तिच्यासोबत त्याच्यासोबत बोलून दिमागाचा सत्यानाश करू नये. ठीक आहे, सकाळी फ्रेश माइंड असते आणि जो विषय कठीण असते तो फ्रेश माइंडनं घेऊन बसायचा. समजलं का? हा, हे सगळं या मेंटरशिपच्या बॅचमध्ये सांगण्यात येईल. तुम्हाला कोणता विषय कठीण जाते त्याने सोपा कसा करायचा. ठीक आहे, तर मन काऊन लागत नाही तर मन ठीक आहे लागासाठी मेंटरशिप बॅच आहे. ठीक आहे का? मन कसं लागत, कशी कॅपॅसिटी बनवायची. लय लोक 1-1.25 तासात उठून चालले जाते. 3-3 तास लायब्ररीत बसायचं तुम्हाला जमलं पाहिजे आणि ते जमलं का ते मन आपोआप लागते. तुमचं मन होय, ठीक आहे, तुमचं मन होय कुठं जाणार आहे? तुम्हाला सोडून जाईल का? दुसऱ्यापाशी जाईल का? नाही, येईन खुट्यावर. जाणार कुठं आहे? मन आपलं होय आपल्याच खुट्यावर येणार आहे. ठीक आहे, कधी कधी खूप मनस्ताप होतो. ठीक आहे, अभ्यास नाही झाला, एखाद्याने खूप वाटते का मी पास झालो पाहिजे, माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे, मी माझ्या गावातून लागलो पाहिजे. ठीक आहे, माझ्या कुटुंबात एकही जण एवढा शिकला नाही, मी ग्रॅज्युएट झालो पण माझ्या अभ्यासात मन लागून नाही राहिलं. ठीक आहे, माझा सिलेबस कंप्लीट नाही होऊन राहिला, मग मनस्ताप येते, एक्झाम जवळ येते. तर हे डिस्कंटिन्युअस अभ्यास सातत्य नसल्यामुळे, ठीक आहे, अभ्यासाचा प्रॉपर टायमिंग तुम्ही अभ्यासाला दिला नसल्यामुळे मग मनस्ताप होते, चिडचिड होते, एक्झाम जवळ राहते. तर असं अनेक विद्यार्थ्याला होते. हे सगळे दूर होईल, पण केव्हा होईल? ठीक आहे, केव्हा होईल? जेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्यानं समोर जा. तुम्हाला अभ्यास कसा करायचा हेच माहित नाही तर तुम्ही काही वाचत बसता. याची नोट्स आली, पाहू दे. कोणाची नोट्स नाही, पाहू दे. विदर्भ कोणाची वेळ, रयत आणि इकडं कोणाची वेळ, थे या. ठीक आहे, सब चिवचिव बाजार. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठीच हे आहे मोबाईलचा जास्त वापर. हे तर आताच सांगितलं. मोबाईल स्विच ऑफ करून बॅग मध्ये ठेवायचा, सरळ कमी मोबाईल वापरा. ठीक आहे, फिनलँड नावाचा देश माहिती आहे तुम्हाला? फिनलँड. जग कुठं चाललं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अजून 1-2 वर्षात याच्यापेक्षा काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ते काही सांगता येत नाही. ठीक आहे, मी काय शिकून राहिलो? डिजिटल बोर्ड. फिनलँडमध्ये सगळ्या शाळा डिजिटलाइज झाल्या होत्या, सगळ्या शाळा हायटेक शाळा होत्या. फिनलँडनं आता निर्णय घेतला 1 महिन्याच्या अगोदर, आमच्या सर्व शाळातून आम्ही डिजिटल बोर्ड आणि कम्प्युटर काढून टाकत आहे. काय म्हणलं? हे जगातला सगळ्यात एज्युकेटेड देश. ठीक आहे, जगातला सगळ्यात शिक्षणानं पुढारलेला देश फिनलँड. फिनलँडनं पुन्हा आपल्या शाळेत पुस्तकं आणले, मोबाईल, ठीक आहे, मोबाईलचा वापर बॅन केला, डिजिटल बोर्ड बॅन केला, शाळेत काढूनच टाकले सारे सरकारनं. पाहिजेच नाही शाळेत डिजिटल बोर्ड. मग काय शिकवायचं? तर पोरायले क्रिएटिव्ह बनवायचं. ठीक आहे, मातीच्या मूर्त्या बनवणे, अभ्यासक्रमातलं शिकवणे, त्याचं प्रॅक्टिकल अप्लायन्स. ठीक आहे, नटबोल्ट कसे कसाचे. ठीक आहे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन कसं करायचं, प्रॅक्टिकल नॉलेज, क्रिएटिव्हिटी, चित्र काढायचं कसं. ठीक आहे, पोरायले म्हणायचं तुमच्या मनात आहे ते चित्र काढा. का म्हणायचं? लहान पोरं क्रिएटिव्ह असते, त्याला म्हणायचं त्या मनात जे आहे ते काढ. त्याला नाही सांगायचं का निसर्ग चित्र काढ. क्रिएटिव्ह नॉलेज. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया देशानं, ठीक आहे, ऑस्ट्रेलिया देशानं, ठीक आहे, ग्रॅज्युएशन पर्यंत मोबाईल बॅन केला. का केला? बॅन. 20 वर्षापर्यंतच्या पोराले मोबाईल वापरता येणार नाही. ना आपण किती वेळ वापरतो? तर तुमच्या मोबाईलवर स्क्रीन टाइम येते. का टाइम येते? स्क्रीन टाइम. ठीक आहे, मी वापरतो खूप मोबाईल, पण मला कवा खूप चिडचिड होते. या सोशल मीडियाचा खूप त्रास येते. ठीक आहे, मी आता पोस्ट टाकणं कमी केल्या. म्हणजे एक वेळेस खूप असं वाटत होतं पोस्ट टाकायला पाहिजे, मी व्हायरल झालो पाहिजे, प्रसिद्ध झालो पाहिजे. अक्षरशः कवा चीड येते. ठीक आहे, काल लोकसत्ता पेपरला एक लेख आला होता. ठीक आहे, का हे जे आता इंटरनेट आहे ना, एवढे चॅनल आहे, एवढी सोर्स ऑफ नॉलेज येत आहे तुमच्यापाशी. रोजचे वेगवेगळे व्हिडिओ येऊन राहिले युट्यूबवर, इंस्टाग्रामवर. तर तुम्हाला आता नॉलेजमुळे चिडचिड होऊन राहिली त्या. ठीक आहे, हे चिडचिडेपणा त्याच्यामुळे वाढलं. प्रचंड व्हिडिओ येऊन राहिले इकडून तिकडून, आणि लोक एवढे पागल आहे झाले. आता विमान दुर्घटना झाली,
कोणते जुने व्हिडिओ टाकते कुठच्याही अपघाताचे. आणि होय म्हणते अहमदाबाद विमानातून उडताना प्रवाशांनी टाकलेला फेसबुक लाईव्ह व्हिडिओ. अबे तोट्यातून नाही होईना लाईव्ह. ठीक आहे, कोणाचाही व्हिडिओ घेते आणि देते पेलून. आपल्याला वाटते काय खराच आहे, आपल्याला काय वाटते खराच आहे. वसन भाई तुम्ही पाहिलं राहता का, त्याच्या पेजवर गेले राहते का, नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हे मोबाईल वापरणं कमी करा. नॉलेज पुस्तकातून भेटत असते, मोबाईल मधून नाही. त्याच्यासाठी पुस्तकं वाचा आणि याचा टाइम कमी करा. थोडी सवय कमी करा. ठीक आहे, का करा, एका दमान नाही होणार. एका दमानं दारू पिणाऱ्याला दारू नाही सोडतायत, तंबाखूवाल्याला तंबाखू नाही सोडतायत, त्याने हागानेच येत नाही. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू नाही खाल्ला सकाळी, त्याची पुढी संडासच्या खिडकीच्या कोपऱ्यात राहते ठेवून. ठीक आहे, काही बिडी पाहिजे ते आले, प्रेशरच येत नाही. तसं ते आहे. ठीक आहे, आता मोबाईलची सवय लागली आहे, थोडंसं कंट्रोल करा. दिवसातून मी ठीक आहे 2-3 वेळास मोबाईल पाहत जाईल, पण 2-2.5 तास झाले का पाहायचा, स्विच ऑफ करून चालू. ठीक आहे, अर्जंट फोन असेल तर कॉल बॅक करायचा, नाही तर कॉल बॅक नाही करायचा. समजलं का. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही मोबाईलचा वापर टप्प्याटप्प्यानं कमी करू शकता. लय मोठा प्रॉब्लेम आहे आपला. ठीक आहे, तुमच्या मोबाईलवर सेटिंग मध्ये मोबाईल स्क्रीन टाइम आहे. ठीक आहे, किती रोज मोबाईलवर टाइम तुम्ही बर्बाद करता मोबाईलची स्क्रीन पाहून. हे पाहतच किती तास तुम्ही. ठीक आहे, मी एक दिवस माझ्या मोबाईलवर हे आहे किती वेळ कॉलवर बोलले. अरे बापा म्हणलं 88,000 तास बोललो तुम्ही. ठीक आहे, एक मोबाईल म्हणजे 2 वर्षात, म्हणजे किती मोठा टाइम झाला हो. ठीक आहे, म्हणजे 2 वर्षातले 4 महिने मी बोललोच फोनवर. ठीक आहे, लगातार असा जर काउंटिंग काढलं त्याचं. ठीक आहे, म्हणजे किती फोन येत असं, त्यानं किती रेडिएशन ब्रेनवर हे ते हॅमर होत असं. ठीक आहे, म्हणून ठीक आहे मोबाईलचा अभ्यास करताना मोबाईलचा कमीत कमी वापर करा. गुणेश माहिती आहे तुम्हाला, गुणेश. अबे गुणेश चेस प्लेयर नाव ऐकलं का गुणेशचं. हा, गुणेशचं वय आता ठीक आहे 20-22 असं. ठीक आहे, गुणेश अजून मोबाईल नाही वापरत, अजूनही मोबाईल नाही वापरत. कोण, गुणेश. आणि तुम्ही आतापर्यंत 4 बदलवले. किती बदलवले, 4. ठीक आहे, गुणेश अजून मोबाईल नाही वापरत. अबे तो जगातला सोन्यानं मडलेला मोबाईल घेऊ शकते. आता एवढे पैसे आहेत त्याच्यापाशी. समजलं का, 2-3 करोडचा मोबाईल घेऊ शकते. एक कंपनी स्पॉन्सरशिपचे 3-4 करोड देऊन देईन त्याने एखादं. ठीक आहे, ब्रँड अँबॅसिडर बनायचे. पण त्यानं अजून मोबाईल नाही घेतला, कारण मोबाईलमुळे मन विचलित होते. आणि चेस केलाच आहे तर मनाचं कॉन्सन्ट्रेशन प्रचंड जास्त पाहिजे. मन विचलित असलं का तो चेस हारला. ठीक आहे, म्हणून त्यानं अजून मोबाईल नाही घेतला. तेव्हा जगातले जे लोक मोठे होतात ना ते असे फुकट होत नाही. ठीक आहे, म्हणून ही मेंटरशिपची बॅच गरजेची आहे. ठीक आहे, तुम्हाला एक वेळा. आणि माणूस सवयीचा गुलाम आहे. कायचा गुलाम आहे, एक वेळा त्याला हॅबिट लागली. मला सवय लागली, मी माझ्या घरी हॉटेल होतं आलूबोंड्याचं. ठीक आहे, माझ्या बाप रोज मला ठीक आहे आलूबोंडेचे आलू शिजवासाठी अद्रक लसूण कांदासाठी रोज सकाळी उठून दे रोज. मग आलूबोंड्याचे आलू मानले, तोंड घासातून लाव, तसंच जाऊ डोळे पुसत, नाही तर सोटे बसे. मग गेलं का आलू मानले का अद्रक लसूण पोत्यात घासलं का तसंच खलबत्त्यात टाकलं. फुलपोटं निघाले तर निघाले, नाही निघालेत नाही. पाखराचे त्याले टाटात आणि खलबत्त्यात कुताडाचे धरून. तोपर्यंत बस आहे 8:30ची. बस आली का पेपर उतरव लोक वचन बंद्या मानव्यात पेपर वाटो. ठीक आहे, पेपर वाटणारा मी, पण कधीच पेपर वाचला नाही. MPSC ला गेल्यावर कळलं का पेपर रोज वाचा लागते, त्याच्या संपादकीय लेख असते ते वाचा लागते. बा त्यांना आपल्याला नॉलेज भेटते. MPSCत गेल्यावर कळलं. तेव्हापासून रोज पेपर वाचायला लागलो. विशाल वाचे म्हणून मी मग जबरदस्ती तो वाचते बा आपल्याला वाचा लागते. मग जबरदस्तीनं पेपर. आता अशी सवय लागली का पेपर जर आला नाही तर डायरेक्ट पेपरवाल्याला फोन करतो का तुला आज पेपर काऊन नाही टाकला. तर सर म्हणजे आज ईद आहे, सुट्टी आहे. ठीक आहे, म्हणून पेपर आला नाही. समजलं का. तर हे जे आहे हे हॅबिट झाली पाहिजे. जशी चहाची तलब येते का नाही, बरोबर 5 वाजले का चहा प्यायला गेलो पाहिजे. ठीक आहे, सकाळी उठलं का क्लासला येता चहा प्यायला गेलो पाहिजे. जशी चहाची तलब येते तशी पेपरची अभ्यासाची तलब आली पाहिजे, सवय पडली पाहिजे. आणि माणूस सवयीचा गुलाम आहे. तुम्ही 8 वाजता उठत आहे, तुम्हाला रोज सवय लावायची आहे 4 वाजता उठायची. सुरुवातीला ठीक आहे 5 दिवस खूप भारी जाते.
पण 8 दिवस गेले का बरोबर तुमचं डोकंच तुम्हाला उठवते आणि 21 दिवसानंतर तुम्ही आपोआप उठता. तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही ना अलार्म लावायची बी गरज नाही. 21व्या दिवशी माणूस रेग्युलर येऊन जाते. ठीक आहे. 21 दिवस त्याची सवय मोडायला 21 दिवस लागते. ते तंबाखाची असो, दारूची असो का मोबाईलची असो. किती दिवस लागते? 21 दिवस. 21 दिवसानं माणूस रेग्युलराईज होतो. ठीक आहे. मग ठीक आहे, मोबाईलचा वापर फार कमी करायचा. ठीक आहे. तो कमी कसा करायचा हे आता मी सांगितलंच तुम्हाला. समजून कोणी घेणारं नसतं, असतं. ठीक आहे. काही लोकांच्या जवळचं काही असते, काही लोक अजिबातच समजून घेत नसतात. ठीक आहे. मला बोलायचंच आहे, आताच बोल, माझ्या घरी कोणीच नाही, मग बाबा येईल, मग बोलता येणार नाही, चुलीत घाल म्हणा तिले. ठीक आहे. बोलायचं असं बोल, तू बाबा येऊ का कोणी येऊ, मेसेजवर बोललो, माझ्यापाशी सध्या टाइम नाही आहे. समजलं का? तुमच्या आई वडिलाशिवाय तुम्हाला कोणी समजून घेत नाही. ठीक आहे. एखादीच गर्लफ्रेंड असते जे समजून घेते. ठीक आहे. नाहीतर फार कमी लोक असतात तुम्हाला समजून घेणारे. ठीक आहे. समजलं का? आणि पोरी तर माझ्या आयुष्यात जेवढ्या आल्या त्या इगोइस्टिक होत्या. ठीक आहे. का होत्या? इगोइस्टिक. तिने वाटते का म्या याने इकतच घेतलाय का आता बॉयफ्रेंड आहे म्हणजे माया. ठीक आहे. त्याने म्हणते रिचार्ज आणून दे. ठीक आहे. त्याने म्हणते ठीक आहे भाजीचा आणून दे. जसा काही ह्या नौकर आहे. ठीक आहे. ह्या रूमच्या समोर तिने भाजीचा आणून देते, ते खाली उतरते. ठीक आहे. तर खरं आहे. ठीक आहे. माझ्याकडे का पाहून राहिले? ठीक आहे. तर आता इथं लक्ष द्या. तुमचे आई वडील जेवढं समजून घेते तेवढं कोणीच समजून घेत नाही तुम्हाला. ठीक आहे. जर बापानं पैसे नाही पाठवले, बापाने जर म्हणलं का बाबा मला पैसे पाठवा, बाप म्हणते पैसे नाहीत, तर तुमचे माय पैसे ठीक आहे तुम्हाला पाठवते 2000 रुपये. ठीक आहे. गर्लफ्रेंडने मागा बरं, देते का? तर एखादीच राहते जे पेट्रोल डिझेलचा खर्च करण तुमच्या गाडीचा. ठीक आहे. नाही तर फार कमी मुली असतात ज्या तुमच्याकडून करते, न्या गुपचुपले, हे पैसेच नाही काढत. ठीक आहे. तुलेच द्या लागते. ह्या मोठ्या उदार मनानं देते. आज नाही तर उद्या तरी हो म्हणन बा, कधीच हो नाही म्हणत तुले, तू फक्त गुपचूप चालत राहतील. ठीक आहे. त्याच्यामुळे समजून घेणारं कोणी नसते. तर ठीक आहे, माणसाने समजून घेणारे दोस्त असतात, मित्र असतात. का असतात? एखादी मुलगी सुद्धा चांगली मैत्रीण असू शकते. काय म्हटलं? मैत्रीण म्हणलं मी, मैत्रीणच्या वर काही नाही. एखादा मुलगा मुलाचा चांगला मित्र असू शकते, पण एखाद्या मुलाची चांगली मैत्रीण सुद्धा असू शकते जी त्याला समजून घेऊ शकते. म्हणून असे मित्र मैत्रीण जपा का जे तुमच्या भावना समजून घेईल. एखाद्या वेळेस 1-2 मार्कांना राहिलं तर तुमच्या भावना समजून घेईल. 1-2 मार्कांना राहिलं तर आई वडिलांना समजत नाही, त्याला रिझल्ट पाहिजे. का पाहिजे? ते या प्रोसिजर मधून गेले नाही राहत. कोण? आई वडील. कोण? आई वडील गेले नाही राहत. ठीक आहे. त्याच्यामुळे आई वडिलांना वाटते का ह्या करायसारख्या क्लासल्या ह्या 3 महिन्यातच पास होते, 3 महिन्यात याडच येत नाही. ठीक आहे. अभ्यास का आहे हे अभ्यासक्रम कंप्लीट करायला 7-8 महिने लागते, वर्ष लागते. मग अभ्यास परीक्षेत पेपर कसे येतात, पॅटर्न कसा आहे हे समजायला ठीक आहे 6 महिने लागते. म्हणजे त्याचा 1-1.25 वर्ष असाच चालला जाते आणि मग तो परीक्षेसाठी तयार होते. हे आई वडिलांना माहित नाही राहत, कारण त्यानं कधी अभ्यास केला नाही. काही लोकांचे आई वडील शिकले बी नसत. आता माझे वडील 4था वर्ग आहे, माय 7वा वर्ग आहे. ठीक आहे. त्याच्यावर काही जास्त शिकले नाही आहे. मग आता अशा परिस्थितीत त्याला वाटते का पोरगं लागलंच पाहिजे, तर असं काही राहत नाही. ठीक आहे. मग समजून घेणारं कोणी नसतो. परीक्षेचा अनिश्चित कालावधी आहे. आता सांगितलं परीक्षा कधी होईल. 2024 ची परीक्षा 25 ला झाली. ठीक आहे. 25 ची याड याची आहे, 25 ची याड याची आहे. ठीक आहे. नाही आली तर आपण आंदोलन करू सरकारच्या उरावर, आहे मी जिवंत. ठीक आहे. पण याड आता येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे दरवर्षी याड येतात पण कंबाईनच्या. परीक्षेचा अनिश्चित कालावधी आहे. ठीक आहे. योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ठीक आहे. तर ते आपल्या इथं मिळेल, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. मी आहेच मार्गदर्शन रोज. ठीक आहे. इंजेक्शनचे डोस देतच राहतो, असं करा तसं करा, अमक करा ढमक करा. ठीक आहे. योग्य मार्गदर्शन. मग तुम्ही कुठं चुकून राहिले ते मेंटरशिप मध्ये सांगण्यात येईल का तुमचं हे चुकत आहे. ठीक आहे. अभ्यास या वेळेनं करा, असं जाऊ नका. कोणते टॉपिक महत्वाचे आहे, काय वाचायला पाहिजे हे सगळं सांगण्यात येईल. होणार का नाही असा मनात नेहमीच प्रश्न आहे तो तुमचा, मी पास होईल का नाही. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा.
ठीक आहे, जोपर्यंत स्वतः कॉन्फिडंट होणार नाही, ठीक आहे, परीक्षा पास कोणाला व्हायची आहे, तुम्हाला व्हायची आहे, कॉन्फिडन्स कोणावर असला पाहिजे, हा मी होणार म्हणजे होणार. ओव्हर कॉन्फिडन्स नसावा माणूस, कॉन्फिडन्स असला पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्स नसला पाहिजे. ओव्हरवाला माणूस गड्ड्यात जाते, का जाते, हा गड्ड्यात जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, अति आत्मविश्वास कामाचा नाही. ठीक आहे, आत्मविश्वास असला पाहिजे माणसाने. समजलं का, मी हे करणार आणि मी परीक्षा पास होणार म्हणजे होणार. काही काही पोट्टे क्लासमध्ये होते आपल्या, आता मी पेपर घेऊ, काही काही पोट्टे पेपरचं उत्तर असं रप्पन सांगे. एक पोट्ट होतो दीपक नावाचं, गिरट नावाचं गाव आहे, तर गिरटचं होतं ते क्लास लिहालं. त्याच्या अगोदरपासून काही पोट्टे 1.5 वर्षापासून क्लास करून राहिले. आलं, 8 महिने क्लास केले, अभ्यास केला, टेस्ट घेतल्या. टेस्टमध्ये ते काहीच नाही बोलले. ठीक आहे, सगळे पोट्टे किती लोकांनी मार्क दिले, सर म्हणे 92, सर म्हणे 95, सर म्हणे 90. मग ते सांगे नाही. मग त्याला ग्रुपच्या विचारायला लागेल किती मार्क भेटले, सर 88 भेटले. किती भेटले, 85 भेटले. ठीक आहे, विचारायला लागेल त्याला. मागून पोट्ट आलं, वर्षभर क्लास केले, टेस्ट पेपर दिले, पोलीस भरती आली, लागलं, बाकीचे राहिले. ठीक आहे, मागून आलं, तीर मारून चाललं गेलं. ठीक आहे, आलं, इमानदारीने अभ्यास करे. आपला अभ्यास मागं बसे गुपचाप एकटंच. ठीक आहे, अभ्यास म्हणजे अभ्यास, दुसऱ्या काही भोपाल्या नाही. नो लफडे, नो गर्लफ्रेंड, नो अवगावचे मित्र, एकही सवय नाही, तंबाखू नाही, काही नाही, काही नाही. ठीक आहे, वर्षभरात पोलीस भरती काढली, हे वर्धेतच आहे. ठीक आहे, बॉडीगार्ड बी होता SP चा काही दिवस. मग योग्य मार्गदर्शन मिळत नाही, होणार की नाही तर होते, फक्त मनात कॉन्फिडन्स ठेवायचा. ठीक आहे, अभ्यास करताना येणारे प्रश्न, आता अभ्यास करताना लय प्रश्न, हे अभ्यासाच्या अगोदरचे प्रश्न होय आता पाहिले ते. ठीक आहे, अभ्यास करताना येणारे प्रश्न. ठीक आहे, तर समाजातलं स्टेटस तुले पुत्र विचारत नाही. ठीक आहे, नोकरीवर लाग. ठीक आहे, आता समजा ह्या जर लागला, ठीक आहे, आणि ह्या जर लागला तर लगेच जे याने फोन करत नव्हते हे बी फोन करायला लागतात. बाबू लागला का रे, 1 नंबर झालं. काही तर याचे नातेवाईक सांगते, मॅच सांगितलं होतं करायसारखं क्लास लावाले, हो का साल्या. ठीक आहे, म्हणजे लोक काने ओळखी दाखवते. मग जे लोक तुम्हाला ओळखत नसतात ते भाव देतात, समाजात तुमची क्रेडिबिलिटी वाटते. लग्नात गेलं, हा बघ दादा पोलीस पण लागला, याची छाती पुन्हा 56 इंच. ठीक आहे, ठीक आहे, लगेच छाती फुटते, समाजातलं स्टेटस वाढते. पण आता तुम्हाला पुत्र विचारत नाही. ठीक आहे, आता SDO माहिती आहे का, SDO सब डिव्हिजनल ऑफिसर, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर याची सही आहे. बंद्या जिल्ह्याच्या विभागाच्या कास्ट सर्टिफिकेटवर याची सही राहते. आता करा बरं एका कागदार 20 सह्या, पुत्र विचारत नाही ते, आपलाच कागद सह्या करून फेकून द्या लागत. SDO व्हा बरं. ठीक आहे, सारे लोक वाट पाहत राहते, साहेब द्याजी मायापुरीची ऍडमिशन हाजी, द्याजी सही करून. एका सहीसाठी लोक दिवसभर वाटतात करत राहते. एवढा पॉवर येते अधिकारी झाल्या. एका प्लॉटचे 2 प्लॉट करायचे आहे, ह्याच बापूसाहेबाची सही राहते. ठीक आहे, जमीन येणे करायची आहे, ह्याच बापूसाहेबाची सही राहते. पॉवर येऊन जाते. काय येऊन जाते, ठीक आहे, पॉवर इथून भेटते, समाजात स्टेटस भेटते. संध्याकाळी झोप लागत नाही. का लागत नाही, कोण्या कारणाला लागत नाही हे महत्वाचं आहे. ठीक आहे, का लागत नाही, मले तर लागते बा. ठीक आहे, मले काही लोकांना झोप लागत नाही, काही लोकांना गादीवर पडल्याबरोबर झोप लागते. ठीक आहे, समजलं का, झोप लागली पाहिजे. झोप न लागणं हे सगळ्यात मोठा आजार आहे. का म्हटलं, काही लोक एवढे पैसे कमावतात का त्याने का झोप लागत नाही, तर ते लोक झोपेच्या गोळ्या घेते. का घेते गोळ्या घेते. जगातला सगळ्यात सुखी माणूस ज्याला झोप लागते, गादीवर पडल्या. ठीक आहे, मग काही लोक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात गादीवर झोपून. ठीक आहे, त्याला टेबलवर करायचा त्रास येते, आणि मग तो असा पुस्तक गादीवर झोपून, ठीक आहे, असा पुस्तक घेते, तर असा वाचता
भरकन त्याच्यात तो डाग पडते, 5च मिनिटात पडते. ठीक आहे. तर ठीक आहे, गादीवर झोपून अभ्यास होत नसतो. ठीक आहे. गादी गादीचं काम दाखवत असते आणि गादीवर झोपले का 10-15 मिनिटात तुम्हाला झोप येणार म्हणजे येणार. ठीक आहे. पण ज्याला झोप लागत नाही त्याच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम चालू राहते. ठीक आहे. तो जास्त गर्लफ्रेंडचा विचार करत असेल. ठीक आहे, आई वडिलांपेक्षा, किंवा त्याने त्याच्या घरची परिस्थिती चांगली नसन, खूप प्रॉब्लेमॅटिक परिस्थिती असेल तर अशा वेळेस होऊ शकते. नाहीतर सहसा या वयात झोप जास्त येते. काय ते जास्त, मला ते येत होती बा. ठीक आहे. पण आता मला सवय पडली आहे का रात्री 2 वाजेपर्यंत झोपच लागत नाही काही बी केलं तर. ठीक आहे. मी रोज 1:30-2 वाजेपर्यंत जागतो, पण 2 वाजता झोपतो, सकाळी 8 वाजता उठतो. ठीक आहे. पण 6 तास झोप. मी किती काही वाजता, मी रात्री 3ला झोपलो तर मला 9 वाजता जागीन, 1ला झोपलो तर मला 7-7:30ला जागीन. ठीक आहे. या टायमात जाग येतो. बरोबर 6-6.5 तास झाले, सवयच पडली. तेवढाच स्पॅन, त्याच्यावर तर झोप नाही लागत. मी झोपायचा प्रयत्न जरी केला तर मग झोपच नाही लागत. अशी सवय पडली पाहिजे का मी 6 आणि अभ्यास करणाऱ्या पोराले 7 तास झोप पाहिजे. किती तास? संध्याकाळी आपला टायमिंग 6:30 ते 7 तास झोपाचा असला पाहिजे. दुपारी अभ्यास करत असताना जर लायब्ररीत झोप येत आहे तर झोप केव्हा येते? जेव्हा जेवण केलं का, हे जेवण केल्यावर अंगात येते. प्रत्येकाच्याच येते. ते अंगात येत असते जेवण, आणि अंगात आल्यावर डुलकी लागते. का लागते? तर जबरदस्तीनं अभ्यास करायचा नाही. जेव्हा डुलकी लागत असते आणि तुम्ही जबरदस्तीनं वाचत आहे. ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे. इंग्रज भारतात कसे आले. ठीक आहे. तर इंग्रज बंदी असे बाहेरून जाते, इंग्रज डोक्यात घुसत नाही. ठीक आहे. बाहेरूनच पर्यंत. पोर्तुगीज आले, गेले का? ठीक आहे. असं काऊन होते? असं काऊन होते? तर जेव्हा झोप येते ना तेव्हा झोपून घ्यायचं. याचा अर्थ सरनं झोपाची परमिशन दिली म्हणून रूमवर जाऊन गादीवर झोपायचं नाही. 3 तास बरबाद होते. लायब्ररीतच हात ठेवायचे असे, अर्धा-पाऊण तास डुलकी मारायची, अर्ध्या-पाऊण तासानं आपोआप लायब्ररीत जाग येते. काऊन येते त्याचं कारण सांगतो. लायब्ररीच्या टेबलला एक कॉर्नर आहे. त्या कॉर्नरवर इथं वयनाटा पडते. इथं वयनाटा पडल्या का इकडला रक्तपुरवठा बंद होते आणि अर्ध्या-पाऊण तासाने इकडं मुंग्या येते. हाताने मुंग्या आल्या तर आपोआप जाग येते. ठीक आहे. म्हणून लायब्ररीतच झोपाचं. ठीक आहे. हातावर मुनकथी होत. बघ, अर्ध्या-पाऊण तासानं उठायचं, लायब्ररीतच पाणी मारायचं. ठीक आहे. चहा प्यायला जायचं, एक चहा मारून यायचा आणि पुन्हा बसायचं. 3 तास. पण झोप झाल्यानंतर जो अभ्यास होतो तो खतरनाक होतो जबरदस्तीनं करण्यापेक्षा. ठीक आहे. अर्धा-पाऊण तास झोप घेतली का मग बसायचं 3-3.5 तास. रपारप मग इंग्रज, पोर्तुगीज, डच सगळे डोक्यात जाते. ठीक आहे. मग बाहेर जाणार नाही. ठीक आहे. म्हणून झोप महत्वाची आहे. 7 तास झोप रात्री घ्यायची, 1 तास झोप दुपारी घ्यायची. जेवण झाल्याच्या नंतर जबरदस्तीनं अभ्यास करायचा नाही. जबरदस्तीनं अभ्यास होत नसते. ठीक आहे. बस 8 तास झोपेसाठी ठेवायचे. ठीक आहे. 1 तास आंघोळ करणे, तयार होणे आणि 1.5 तास. 1 तास आंघोळ करणे, 2 टाइमचं जेवण, ह्या त्याच्यासाठी 1.5 तास. अर्धा तास कोणी जवळचं माणूस असेल त्यासाठी बोलायला ठेवायचा. 2 तास गेले. ठीक आहे. 8 झाले, 10 उरले किती? 12 तास. 12 उरले का बे साले? 14 उरले ना. ठीक आहे. किती उरले? 14. ठीक आहे. तर त्याच्यानंतर ठीक आहे ब्रेक घेतला तर 15-15 मिनिट जाते. किती होऊन जाते? 15-15. 1 तास त्याला सोडा. 11 तास वेळ आहे तुमच्यापाशी. किती तास? 13 तास. किती तास? 13 तासाचा युटिलाइज कसा करायचा आहे ते तुम्ही ठरवा. ठीक आहे. मग 13 तासातले 5 तास क्लासले गेले. ठीक आहे. कायला गेले? क्लासले गेले. मग उरले तुमच्यापाशी 8 तास. 8 तासाचं बरोबर रोज शेड्यूल पाडा. 1 तास पेपरले गेला. ठीक आहे. मग उरले 7 तास. मग 7 तासात ठीक आहे 7 तासात 1 तास मॅथ, 1 दिवस 1 तास रिजनिंग. दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 दिवस मॅथ करायचं. ठीक आहे. अभ्यास करत असताना बोर झालं, करंट वाचायचं. ठीक आहे. तर हे सगळं सांगणं, हे त्याचं टार्गेट देईल का रोज किती टॉपिक कव्हर झाले पाहिजे. त्याच्यासाठी मेंटरशिपची बॅच आहे. ठीक आहे. मग जास्त टाइमपास होतो, हे टाइमपास तर तुम्हीच जबाबदार आहे. ते तर सांगितलंच टाइमपास आतापर्यंत कुठं कुठं होते. ठीक आहे.
तर टाइमपास होतो, म्हणजे मित्राच्या भोपाल्या त्यानं चाल म्हणलं चाललं, गावाला गेलं, 2-2, 3-3 दिवस येणे नाही. ठीक आहे, समजलं का? कॉलेजमध्ये भेटले दोस्त मित्र तर दिवसभर बर्बाद करून टाकते तिकडं. नाही, मनाले एक वेळा संध्याकाळी विचारायचं का नित्यातून किती टाइम पास केला आज, तुझा टाइम बर्बाद झाला, तुला आज अभ्यास केला नाही. ठीक आहे, किती पोट्टे लायब्ररीत अभ्यास. जयकुकडी भावना असली पाहिजे. माझ्या सोबती जर लायब्ररीत रोज 4 तासाचा एक टप मारते, मी काऊन नाही बसू शकत 4 तास? तेव्हा अभ्यासाची जयकुकडी भावना ठेवा. ठीक आहे, समजलं का? अभ्यासाबद्दल जलन झाली पाहिजे. तो बसते ना तर मी बसलो पाहिजे, हे बसते ना 3.5 तास, मी 3.5 तास बसलो पाहिजे. ठीक आहे, अशी जयकुकडी भावना तुमच्या मनात अभ्यासाबाबत असली पाहिजे. कॉन्फिडन्स येत नाही. कॉन्फिडन्स यासाठीच बॅच आहे. हे जेव्हा तुम्ही एक एक टॉपिक कंप्लीट करत जा तेव्हाच कॉन्फिडन्स येते. असा कॉन्फिडन्स येत नाही, जमलिंग होईल. एक एक टॉपिक दाबत न्यावं लागते. टर 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 हिस्ट्री झाला, जॉग्राफी झाला. ठीक आहे, तो टॉपिक कसा दाबत न्यायचा, हे तुमचे 7 टॉपिक पैकी रोज 4 ते 3 टॉपिक कव्हर व्हायलाच पाहिजे. एवढे टॉपिक कव्हर झाले तेव्हाच कॉन्फिडन्स येते का माझा अभ्यास होत आहे. हे मेंटरशिपच्या बॅच मध्ये भेटल का लगेच तुमचा टॉपिक तुम्हालाच वाटल का नाही झाला आता आपण योग्य रस्त्याने चाललाय. परीक्षा जवळ आली की अभ्यास होत नाही. तर कवा असं होते, तर जेव्हा तुम्ही भोपाल्या केल्या वर्षभर अभ्यास केला पण या रॅन्डम केला, मनात येईल तेव्हा इतिहास वाचलं, मनात येईल तेव्हा आज भूगोल वाचलं, मग उद्या मी पॉलिटी वाचीन, असा अभ्यास नसते करत. ठीक आहे, ह्या 1 दिवस पॉलिटी घेते, 2 दिवस याले भूगोल आवडते म्हणून भूगोलच 3-4 दिवस घेऊन बसते. पॉलिटी आवडत नाही म्हणून खोलतच नाही. इकॉनॉमिक्स त्याच्यापेक्षा जोर जाते, नाही 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 मी इकॉनॉमिक्स स्किपच करतो. स्किप नाही करत भाऊ, तिथं 15 मार्क येते. काय चार इकॉनॉमिक्स स्किप करता येत नाही. स्किप केला का तुले एका टॉपिक मध्ये 15 पैकी डायरेक्ट 0 भेटते. एमपीएससी यूपीएससी काही स्किप करता येत नाही. स्पर्धा परीक्षेत तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं नॉलेज असलंच पाहिजे, तेव्हाच तुम्ही ॲव्हरेज मार्क घेऊ शकता सगळ्या विषयात, तेव्हाच तुम्ही कट ऑफ मध्ये येऊ शकता. तू डायरेक्ट जर इकॉनॉमिक्स सोडलं तुला कळल्या नाही नाही मला जमत नाही बा इकॉनॉमिक, कठीण जाते. अबे कठीण नाही, त्याच्या उरावर बस. अभ्यासाच्या उरावर बसत त्याची नड्डी पिचकाची मर्डर क्लासेस आल्याचा इकॉनॉमिकचा मर्डर. ठीक आहे, मला कुठे इकॉनॉमिक्स बसे माझ्या इकॉनॉमिक्स विषय आहे का मी MBA केलाय, मी तुम्हाला इकॉनॉमिक्स चांगलं शिकवतो का नाही? माझ्या विषय आहे का इकॉनॉमिक? माझा सायन्स होतं. माझ्या विषय भूगोल बी नाही. ठीक आहे, माझ्या विषय इतिहास बी नाही. ठीक आहे, माझ्या विषय पॉलिटी बी नव्हता. ठीक आहे, राज्यघटना आपल्या नागरिक शास्त्राच्या उलिशा पुस्तकात होती. हे तर सगळे MPSCत गेल्यावरच शिका लागले. ठीक आहे, त्याच्यामुळे कोणाचे कोणते विषय आहे त्याची काही लेनदेन नाही. इथं 0 पासूनच आहे. 8 वाल्या पोट्ट्याले बी द्यायला लावते, कॉमर्स वाल्याले बी द्यायला लावते, सायन्स वाल्याले सायन्सचे सब्जेक्ट जमते आणि हे सगळे 8चे सब्जेक्ट आहे, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. मग ह्या पोट्ट्याले 8 वाल्या पोट्ट्याला सायन्स नाही जमत ना, मॅथ रिझनिंग नाही जमत. सब घोडे एक ही रेस में दौड़ाते. हे MPSC वाले सगळ्यांनी एका लाईनीत उभं करते. कॉमर्स वाल्याचा काहीच होता पता नाही राहत, तिथं त्याचे विषयच नाही आहे हे. ठीक आहे, पण साऱ्याने एकाच लाईनीत उभं करते. ठीक आहे, म्हणून ते चिडचिड त्यानंच होते. ठीक आहे, मग यावर उत्तर का आहे आता? तर यावर उत्तर आहे आपण, ठीक आहे, मेंटरशिप बॅचचा टार्गेट बेस अभ्यास कसा करायचा. ठीक आहे, त्याचा शेड्यूल पाळला. टार्गेट याच्यात का देण्यात येईल? टार्गेट बेस अभ्यास, विषयाची व्यवस्थित विभागणी, रोजच्या रोज देईन तुम्हाला. हे एवढे टॉपिक उद्या तुम्ही करून आणा. हे मी पहिले सांगून राहिलो, ज्याला गरज आहे, ज्याला वाटते मी लावायला पाहिजे, मला याच्यामुळे चांगला फायदा होऊ शकते, तरच लावा. ज्याला अभ्यासच करायचा नाही, मायबापाचे पैसे वाया घालवायचे आहे, समोर भविष्याचा काही लेणं देणं नाही, त्यांना येऊ बी नका. ठीक आहे, सरळ काम आहे आपलं. ठीक आहे, नाही 40 आले 20 जरी आले तरी चालते, पण कामाचे पाहिजे. दर्दी नाही पाहिजे आपल्याला, दर्दी नको पाहिजे. का पाहिजे? दर्दी. ठीक आहे, मग विषयाची व्यवस्थित विभागणी रोज करून दिली जाईल. दिलेले टार्गेट चेक केलं जाईल. तुम्हाला क्रॉस व्हेरिफाय तुम्ही करून आले का त्याच्यावर प्रश्न विचारण्यात येईल. वेळेवर अभ्यास घेतला जाईल. PYQ MCQ क्वेश्चन. ठीक आहे, मग PYQ क्वेश्चनची तुम्हाला प्रॅक्टिस करून घेण्यात येईल. ठीक आहे, परीक्षेत आलेले प्रश्न वाचायला लावा. त्याच्यानंतर मग टॉपिक. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला कसं करायचं हे समजून सांगितलं जाईल. ठीक आहे, PYQ डिसिजन मेकिंग. ठीक आहे, कसे प्रश्न सोडवायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर इलिमिनेट ऑप्शन वगैरे सगळे सांगण्यात येईल. त्याच्यानंतर रोज करंट.
ठीक आहे, रोजचं रोज करण, उठून पाहायचं, का पाहायचं, रोज करंटचा अभ्यास करून घेण्यात येईल, जीएसचा करून घेतला जाईल, रोज मॅथ आणि रिझनिंगचा अभ्यास करून घेतला जाईल. म्हणजे मॅथ, रिझनिंग, करंट आणि एक जीएसचा टॉपिक, रोज 4 टॉपिक तुमचे होईल. किती होईल? 4. मॅथ रिझनिंग रोज 1 तास करायचं. ठीक आहे, बरोबर तुमचं 3 महिन्यात मॅथ होते, 3 महिन्यात रिझनिंग होते. आरामशीर 2-2 महिन्यातच होते. चॅप्टरच किती आहेत? ठीक आहे, एका दिवशी एक चॅप्टर होते, एका दिवशी एक चॅप्टर होते. ठीक आहे, मोठं असलं तर 2 दिवस लागेल, 3 दिवस लागेल. आरामशीर 2 महिन्यात मॅथ होते, 2 महिन्यात रिझनिंग होते. ठीक आहे, कम्प्लीट होते, कम्प्लीट. ठीक आहे, हे सगळं तुमचं कम्प्लीट करून देण्यात येईल. हे असं टार्गेट बेस अभ्यास राहील. मग ठीक आहे, प्रत्येकाला वेळ दिला जाईल. इंडिव्हिज्युअल रोज अभ्यास करणे बंधनकारक राहील. जर अभ्यास करून आणला नाही तर त्याला हाकलून देण्यात येईल. ठीक आहे, बेइज्जत करून. ठीक आहे, प्रेमानं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही आपल्या मनाने क्लास लावू शकता. माझ्याकडेच लावले पाहिजे याचं बंधन नाही. कुठेही क्लास लावा, मेंटरशिपले तुम्ही इथे येऊ शकता. गरज नाही मायस लावले पाहिजे. ठीक आहे, बाहेरच्या पुरायला कुठेही क्लास, फक्त क्लास झाल्यावर मेंटरशिपची बॅच लावा. ठीक आहे, त्यानं चांगला फायदा होईल. ठीक आहे, रोज 8 ते 10 तासाचं नियोजन करण्यात येईल. मिनिमम 10 तास, तुमच्यापाशी 12 तास आहे, 12 तासाचं नियोजन देण्यात येईल. नोट्स काढणे अनिवार्य राहील. त्याच्यातून अभ्यास करताना नोट्स कशा काढायच्या हे बी सांगण्यात येईल. त्या नोट्स तुम्हाला परीक्षेच्या अगोदर कामी येतील. अप्लाय बेस नॉलेजवर भर देण्यात येईल आणि ग्रुप तयार करून दिले जातील, ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रुप डिस्कशन मित्रांसोबत करू शकता. रोज एक टॉपिक ग्रुप डिस्कशनला देण्यात येईल. त्याच्यासाठी बॅच मध्येच ठीक आहे 5-6 पूर्ण झाले एका तासात, तर त्याचं ग्रुप डिस्कशन करून देण्यात येईल. तुमच्या प्रगतीनुसार तुम्हाला मार्क दिले जातील का कोण मेंटरशिपच्या बॅच मध्ये चांगला अभ्यास करत आहे. ठीक आहे, वैयक्तिक प्रॉब्लेम, तुमचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम असेल, कोणाचा गर्लफ्रेंडचा असेल, कोणाचा बॉयफ्रेंडचा असेल. ठीक आहे, तुमचे घरचे काही प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, समजलं का, एखाद्यानं धोका दिला असेल, मन लागत नसेल त्याच्यामुळे, ठीक आहे, मन चल विचलित होत असेल, ते सगळे पहिलेच सांगितलं आहे. तर ते सगळं ठीक आहे, सगळं तुमचं ऐकून घेतलं जाईल आणि सोल्युशन सांगण्यात येईल का त्याच्यापासून आता दूर कसं व्हायचं. मूव ऑन. ठीक आहे, कावाचं मूव ऑन. मूव ऑन होऊन गाडी दुसरीकडे पलटवायची नाही. ठीक आहे, नाही तर बा मूव ऑन झालं पहा ना मग आता ठीक आहे दुसरी पाळतो, तर असं नाही. ठीक आहे, मग ठीक आहे, ग्रुप स्टडी घेतला जाईल. पुस्तकाविषयी मार्गदर्शन केले जाईल. फक्त 40 मुलं घेतले जातील. रोज ठीक आहे टाइमवर यावे लागेल. ठीक आहे, रोज टाइमवर यावं लागेल. तुमचा टाइम मेंटरशिपचा गेला तर तुम्हाला डबल एंट्री भेटणार नाही. ठीक आहे, मी काय म्हटलं समजलं का, मेंटरशिपच्या टाइमच्या तुम्हाला ज्या टाइमले बोलावलं तेव्हा या लागल म्हणजे या लागल. ठीक आहे, अपॉइंटमेंट. ठीक आहे, कारण अपॉइंटमेंट राहील प्रत्येकाची. मग सोबत थोडा वेळ फिजिकल ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, मग कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, मनन चिंतन कसं करायचं, प्राणायाम. ठीक आहे, हप्त्यातून 1 दिवस प्राणायाम घेतलं जाईल. हे तुम्ही रोज घरी करायचं, तुम्हाला शिकवलं जाईल प्राणायाम वगैरे कसं करायचं. तसं तर ते कॉमनच घ्यायला पाहिजे. कॉमन मी 1 दिवस सांगून देईन, तिथंही सांगितलं जाईल. ठीक आहे, कारण ठीक आहे तुमचं शरीर चांगलं असलं पाहिजे. ठीक आहे, समजलं का, शरीर सशक्त राहिलं तर मन सशक्त राहील. शरीर खचलं तर मन आपोआप खचत जाते. ठीक आहे, मग आता त्याच्यात ठीक आहे कुठे गेलं, अभ्यास करणाऱ्यांनीच क्लास लावावे. ठीक आहे, का म्हटलं, ठीक आहे, इथं लक्ष द्या. म्हणजे ज्याचा अभ्यास ठीक आहे म्हणजे सिलेबस कंप्लीट झाला आहे त्याच्यासाठीच बॅच आहे. डायरेक्ट मेंटरशिप साठी याचं नाही. म्हणजे मी काहीच नाही बा शून्य आहे, समाज सुधारक का आहे रे, का असते सर हे समाज सुधारक. ठीक आहे, त्याने ओल्या फोकाचे फटके देण्यात येईल. ठीक आहे, तर तशा मुलांनी येऊ बी नाही. इथे कोणत्याही प्रकारची शिकवणी घेतल्या जाणार नाही, शिकवल्या जाणार नाही. ठीक आहे, फक्त तुमचा अभ्यासक्रम दिलेला टार्गेट बेस कंप्लीट करून देण्यात येईल. प्रॉब्लेम असले तर फक्त तेवढं सॉल्व्ह करून देण्यात येईल.
ठीक आहे, याचा अर्थ असा नाही का बंद टॉपिक समजून मागायचा. ठीक आहे, गणितात याच्यात थोडासा एखादा प्रॉब्लेम समजून जाण्याला, कारण मेंटरशिपची बॅच आहे. ठीक आहे, वेळेत अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, वेळ सकाळी 7 ते 10. ठीक आहे, आता हे सकाळी एक बॅच राहील 20 पुरायची, संध्याकाळी आपण एक बॅच ठेवू 20 पुरायची. जे आता बॅच करत आहे त्याची 9:30 वाजेपर्यंत बॅच राहील, मग क्लासला येऊन जातं तिथून झालं का. ठीक आहे, हा सर्व प्रोग्राम नैतिक जबाबदारीवर असेल. कोणाची? आमची. आमची नाही, कोणाची नैतिक जबाबदारी? तुमची. ठीक आहे, तुमचा ओन ओरिएंटेशन प्रोग्राम आहे हा. ठीक आहे, तुमची नैतिक जबाबदारी लागल का मी वेळेवर गेलो पाहिजे, माझा अभ्यास झाला पाहिजे, म्हणजे 6 महिन्यात हे कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे, मग तिथून 3 महिन्यानं फिलिम्स आहे. ठीक आहे, कंबाईनची मी अभ्यास पूर्ण करून कंबाईनला गेलो पाहिजे. ठीक आहे, आणि मी तुम्हाला सांगतो जेवढे 40 पोरं लागल त्याच्यातल्या कमीत कमी 25 पोट्याचा रिझल्ट येईल म्हणजे येईल. ठीक आहे, जर अशा यानं अभ्यास केला तर तुमचा तर पहिले येईल, कारण तुम्ही ठीक आहे ST आहे, इथं कट ऑफच कमी लागते. का लागते? कट ऑफ कमी लागते. ठीक आहे, SC आहे, SC OBC जनरल. ठीक आहे, यायचा कट ऑफ सेम लागते. ठीक आहे, मग अभ्यासक्रम कसा राहील? ठीक आहे, काय म्हटलं? अभ्यासक्रम कसा राहील? तर आता ठीक आहे, हे मेन टॉपिक आहे कंबाईनचे. इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स, करंट अफेअर, जॉग्राफी, हिस्ट्री, मॅथ आणि रिझनिंग हे कंप्लीट करून देण्यात येईल. आणि याचा शेड्यूल सुद्धा बनवला आहे. का बनवला आहे? का बनवला आहे? हा, शेड्यूल बनवला आहे. ठीक आहे, मग आता शेड्यूल कसा राहील? रोजचा डेली सब्जेक्ट प्रॅक्टिस, करंटची प्रॅक्टिस घेण्यात येईल, रोज मॅथ रिझनिंगची, एक दिवस मॅथ एक दिवस रिझनिंगची. ठीक आहे, मग PYQ क्वेश्चन तुम्हाला दिले जाईल, मॅथ रिझनिंगचे टॉपिक बी दिले जाईल रोज हा करून आणण्यासाठी. करंट अफेअर बी दिलं जाईल का रोजचं करंट अफेअर का झालं. समजा ऑस्ट्रेलियन ओपन झाली तर कोण पुरुष जिंकले, कोण ठीक आहे महिलाची जिंकली, डबल मध्ये कोण जिंकली, चेसची स्पर्धा झाली कोण जिंकली, पद्मविभूषण कोणाकोणाला भेटले ते कोण्या ठीक आहे कोण्या क्षेत्रातले लोक आहे. ठीक आहे, कोण्या राज्याचे आहे. त्याच्यानंतर हे सब्जेक्ट आता जेव्हा क्लास पूर्ण संपन तर 2 विषय घेण्यात येईल. ठीक आहे, 2 विषय घेण्यात येईल रोज डेलीले GH चे. आता क्लास चालू आहे तर 1 विषय देण्यात येईल. किती विषय देण्यात येईल? 1. जे क्लास मध्ये आहे त्याला मेंटरशिप लावायचे आहे, 1 सब्जेक्ट देण्यात येईल. क्लास कंप्लीट झाला 2 चालू आहे, कारण मग क्लासचा वेळ 4, 4.5, 5 तास का होतो खाली. मी का म्हटलं समजलं का? मी का म्हटलं समजलं का? हा, आणि फिजिकल, ते तर फिजिकल आता तुम्हाला घरूनच सांगा, त्याच्यामुळे तुमचा तेवढा टाइम वाचून जाते. मग हे टॉपिक ठीक आहे, जसं आता राज्यघटना तर तुम्हाला एक टॉपिक देण्यात येईल रोज. ठीक आहे, महिन्याभरात 1 सब्जेक्ट कंप्लीट. ठीक आहे, मग घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्य, मग घटनेची प्रस्तावना पुरं, घटनेत किती वेळा दुरुस्ती झाली, का झाली. ठीक आहे, प्रस्तावना या राज्यघटनेचा भाग आहे का नाही आहे, कोण राज्यघटनेले प्रस्तावनेले आत्मा म्हणलं राज्यघटनेचा, हे घेऊन सगळे आलं त्याच्यात. संघराज्य व राज्य क्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्य, घटना दुरुस्ती आणि घटना दुरुस्त्या, लेखेसहित, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, संसद. ठीक आहे, त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ, न्यायपालिका, घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग, आणीबाणी, केंद्रशासित प्रदेश, केंद्र राज्य संबंध, ग्राम प्रशासन, राज्य सूची. ठीक आहे, केंद्र सूची. ठीक आहे, समवर्ती सूची, कलम. ठीक आहे, कलम, परिशिष्ट, महान्यायवादी, महाधिवक्ता, हे सगळं आलं त्याच्यात. ठीक आहे, घटना दुरुस्त्या बिरस्त्या सब. ठीक आहे, मग इतिहास काय म्हटलं? हा, मग आधुनिक भारताचा इतिहास आहे कंबाईनली तेवढाच करायचा. ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना कायची, म्हणजे इंग्रज चोट्टे आले कसे. ठीक आहे, मग सगळे युरोपियन सगळे आले त्याच्यात. हा, ते सगळे सांगण्यात येईल, तुम्ही हे करून याचं. भारतातील ब्रिटिश सत्ता स्थापन, विस्तार आणि त्याचं दृढीकरण. ठीक आहे, सशक्त कशी झाली, धार्मिक सुधारणा चळवळी, वसाहत शासनकालीन भारतीय अर्थ, इंग्रजांच्या काळातली शासन व्यवस्था. ठीक आहे, महसूल व्यवस्था वगैरे कशी होती सगळं. भारत आणि महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती, राजकीय संघटना, राष्ट्रीय चळवळ. ठीक आहे, राष्ट्रीय काँग्रेसनं
कशा कशा जहाल कसे आले, मवाई कसे आले, गांधीयुग कसं आलं ते सगळं, ब्रिटिशकालीन कायदे हे करून घेण्यात येईल, शिकवण्यात येणार नाही. मेंटॉरशिपची बॅच आहे, समजलं का? हा, हे टॉपिक आहे, हे टॉपिक सांगून राहिलो. भारतातील जमीन सुधारणा पद्धती, आदिवासींचे उठाव, कामगारांचे उठाव, तर त्याला कामगार चळवळ म्हणते. ठीक आहे. मग महाराष्ट्रातील उठाव 1857चा महाराष्ट्र आणि भारतातील उठाव, शेतकरी आंदोलन, टिळककालीन क्रांतिकारक, वृत्तपत्रे, ठीक आहे, वृत्तपत्राचे कायदे, ब्राह्मणोत्तर चळवळ, कामगार आणि कम्युनिस्ट चळवळ, स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान, समाज सुधारक आणि व्यक्तिविशेष, ठीक आहे, आणि आलेल्या परीक्षेतील महत्वाचं प्रेडिक्शन. ठीक आहे, कोणते कोणते प्रश्न येणार आहे. ठीक आहे. मग अर्थव्यवस्था काय म्हटलं मी? अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ठीक आहे, त्याच्यानंतर आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना, योजना, धोरण, कार्यक्रम व समिती, दारिद्र्य व बेरोजगारी, लोकसंख्या, बँकिंग, ठीक आहे, हे सगळं पाहिलं. आयात निर्यात, भारताचा परकीय व्यापार, व्यापार तोल व व्यवहार तोल, सार्वजनिक वित्त म्हणजे बजेट कसं तयार होते, कृषी उद्योग व सेवा क्षेत्र, आर्थिक सुधारणा म्हणजे खाऊच्या धोरण, LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, पायाभूत सुविधा, ठीक आहे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्तीय सुधारणा, IMF, IBRD, ठीक आहे, याचे कामं, WTOचं काम, ठीक आहे, भारताचा अर्थसंकल्प, ते सार्वजनिक वित्तमध्येच येते अर्थसंकल्प. सामान्य ज्ञान, ठीक आहे, सायन्स काय म्हटलं मी? सायन्स, सायन्स मध्ये, ठीक आहे, सायन्स मध्ये, ठीक आहे, सायन्स मध्ये महत्वाचे टॉपिक आहे. ठीक आहे, जीवशास्त्र, काय? जीवशास्त्र, ठीक आहे, वनस्पतीशास्त्र, काय? वनस्पतीशास्त्र, ठीक आहे, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, काय? प्राणीशास्त्र, त्याच्यानंतर मानवी शरीरशास्त्र, काय? मानवी शरीरशास्त्र, त्याच्यात सगळे मानवाच्या शरीराचे पार्ट, हृदयाचं काम काय, किडनीचं काम काय, मेंदूचं काम काय, डोळ्याचं काम काय, त्वचेचं काम काय, सगळे राहील. हाडाचं काम काय? मानवी शरीरशास्त्र. त्याच्यानंतर आरोग्यशास्त्र, काय? आरोग्यशास्त्र, याच्यात कोणते आजार तुम्हाला होते, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होते, व्हिटॅमिन अधिक झालं कमी झालं तर आजार कोणते होते, शरीरातले पोषण तत्व, ठीक आहे, आहारशास्त्र, ठीक आहे. मग पोषणशास्त्र, कोणतं शास्त्र? पोषणशास्त्र. ठीक आहे, मेन 6 टॉपिक आहे. ठीक आहे, ते मेन 6, त्याच्यातले सब टॉपिक आहे. मग आता मानवी रक्तभिसरण, रक्ताचं काय काम आहे, हृदयाचं काय काम आहे, उत्सर्जन आणि पचन, ठीक आहे, उत्सर्जन आणि पचन. पचन म्हणजे इकडून खाता तिकडून हागायला जाता, ठीक आहे, अन्न कसं पचते इथून तर मागून निघत पर्यंत, ठीक आहे, लहान आतडे मोठे आतडे त्याचं काम काय, ठीक आहे. मग सगळे त्याच्यातलं अन्नातलं रसकस शोषून घेतल्याच्या नंतर कोण्या आतड्यामध्ये तुमचं वेस्टेज जमा होते, मग सकाळी निघते इथून तर तिथपर्यंतचा प्रोग्राम, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, मग प्रजनन, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, ठीक आहे. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, प्रजनन म्हणजे लेकरं कसे पैदा होते, ठीक आहे. त्याच्यानंतर मानवी समन्वय, मानवी अस्थी, हाडं, मानवातील ग्रंथी, संप्रेरके आणि विकरे, काही एन्झाईम्स माणसाच्या शरीरात तयार होते, केमिकल, ते कसे तयार होते, कोण्या ग्रंथीतून तयार होते, ठीक आहे, ग्रंथी पाहायचे आहे. मानवी रोग आणि मूलभूत संकल्पना, संक्रमक रोग हे आलं त्याच्यात आरोग्यशास्त्रात, कोणाच कशामुळे रोग होते, जीवाणूमुळे, विषाणूमुळे, कवकामुळे, सगळे पेशी आणि सजीव घटक, ठीक आहे. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, ऊती आणि ऊतीचे प्रकार, ठीक आहे, पोषण, DNA, RNA, अनुवांशिकता, पेशी चक्र आणि पेशीचं विभाजन, जैव तंत्रज्ञान त्याचा उपयोग, जैव विविधता, वनस्पतीचे वर्गीकरण, प्राण्याचे वर्गीकरण, महत्वाचे प्राणी, ठीक आहे, हे सगळं त्याचं डिटेलिंग येईल. त्याच्यानंतर मानवी कल्याणासाठी सूक्ष्मजीवाचा वापर, ठीक आहे, उत्क्रांती, वनस्पतीशास्त्र, केमिस्ट्री, अणु आणि त्याची रचना, रासायनिक बंध, केमिकल बॉन्ड, द्रव्याची संकल्पना, द्रव्याचं रासायनिक वर्गीकरण, आवर्त सारणी, मूलद्रव्याचं वर्गीकरण, ठीक आहे. त्याच्यानंतर खनिजे आणि धातुके, धातुके म्हणजे अलॉय, अलॉय पाहिलं आता, अलॉय आलं होतं ना, ठीक आहे. तांबे अधिक जास्त मिसळलं तर तयार होते पितळ, का तयार होते पितळ, ठीक आहे. ते पितळ कुठं वापरते, का वापरते, सगळं कार्बनचे अपरूप, ठीक आहे, ऍसिड, ठीक आहे, आणि ऍसिडिक,
ऍसिडिक आणि बेसिक, ठीक आहे, स्ट्रक्चर, रासायनिक अभिक्रिया, थर्मोडायनॅमिक्स, ठीक आहे, सेंद्रिय रसायनशास्त्र, ठीक आहे, हे सगळे आपल्याला पाहत आहे. फिजिक्स मध्ये मोजमाप, गतिविषयक नियम, ठीक आहे, गतिविषयक नियम, गुरुत्वाकर्षण, प्रेशर, ऊर्जा, कार्य व शक्ती, ध्वनी, प्रकाश व विद्युत धारा, चुंबकत्व, ठीक आहे, मॅग्नेटिझम, ठीक आहे. इतिहास डबल झाला का? हा हा हे झालं इतिहास. मग त्याच्यानंतर ठीक आहे भूगोल, ठीक आहे, भूगोलात आता आपण पाहिलं भारताचे स्थान, विस्तार व आकार, भारताचे प्राकृतिक भाग, भूशास्त्रीय रचना, ठीक आहे, नदी प्रणाली, वनसंपदा, हवामान, पर्जन्य, वारे व पर्जन्याचं वितरण, याच्यावर डिपेंड आहे मृदा, कृषी, ठीक आहे, खनिज संपत्ती, ऊर्जा संसाधने, ठीक आहे. मग त्याच्यानंतर उद्योगधंदे, वाहतूक व पर्यटन, लोकसंख्या, स्थानांतरण, ठीक आहे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, ठीक आहे, नदी प्रणाली, ठीक आहे. आता इथं लक्ष द्या, महाराष्ट्राचे स्थान व विस्तार, आकार, महाराष्ट्राचे प्राकृतिक भाग, नदी प्रणाली, महाराष्ट्राचं हवामान, मान्सूनचे वारे कधी येते, काय येते, वने, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्प, खनिज संपत्ती, लोकसंख्या, स्थानांतरण महाराष्ट्रातलं, मृदा व जल सिंचन, वाहतूक व पर्यटन स्थळे, ठीक आहे, आणि इतर थोडासा राहिलेला भूगोल खतम, ठीक आहे. मॅथ, रिझनिंग, रिझनिंग मध्ये नातेसंबंध, वेन आकृत्या, दिशा ज्ञान, दिशावरचे गणित, रांगेतील क्रमांक, सांकेतिक भाषा, कालमापन, कॅलेंडरवरचे गणित, घड्याळीवरचे गणित, ठीक आहे. त्याच्यानंतर सांकेतिक तुलना, ठीक आहे, कूट प्रश्न, आदान प्रदान, ठीक आहे, इनपुट आउटपुटचे गणित, ठीक आहे, हे जे इनपुट आउटपुट याच्या तिचे IBPS मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर सामान्य बौद्धिक क्षमता, ठीक आहे, म्हणजे अक्षर मालिका, ठीक आहे, परस्पर संबंध, हे सगळे आलं, अंक मालिका, संख्या मालिका सगळे आलं, ठीक आहे. चुकीचा पर्याय होय का, मग म्हणून याचा संबंध असा आहे, याचा संबंध याच्याशी कसा राहील, खालचं ऑप्शन मधले शोधा. हे सगळे लयबद्ध अक्षर मालिका, संख्या मालिका, विसंगत घटक होय का, सांकेतिक भाषा, गायलेले पदे शोधा, अंक व हे सगळे टॉपिक देण्यात येईल. ठोकळ्यावरचे, झेंडी मुंडीच्या खड्यावरचे गणित, हे सगळे तुम्हाला, ठीक आहे, याच्यातून कव्हर करून दिल्या जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर अंकगणित, ठीक आहे, मग अंकगणित म्हणजे मॅथ, ठीक आहे, याच्यात मूलभूत गणित म्हणजे फंडामेंटल, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कंचे, बेहू, बेव, बोडोमास, ठीक आहे, लसावी, मसावी, सरळ रूप देणे, शाब्दिक गणिते, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, वयवारी, शाब्दिक गणिते माहित आहे ना त्याने, ठीक आहे, नॉन व्हर्बल आणि व्हर्बल असे दोन प्रकार पडतात. शाब्दिक गणिताले व्हर्बल म्हणते आणि रिझनिंग मध्ये जे येतात त्याने म्हणते नॉन व्हर्बल, काय म्हणते, अशाब्दिक गणित, शब्दाचं कामच नाही. वयवारी, वयवारी, ठीक आहे, सरासरी, वेग व अंतर, ठीक आहे, काय, काम व वेग, ठीक आहे. मग याच्यात रेल्वे गिल्वेचे सगळे गणित आले, नदीच्या बोटी गिटीचे, भागीदारी, गुणोत्तर व प्रमाण, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, घातांक कर्मी, भूमिती, ठीक आहे, संभाव्यता, याने म्हणते प्रोबॅबिलिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, सांख्यिकी भाग 1 पृथक्करण, याच्यावर फार कमी राज्यसेवेले प्रश्न येते. सांख्यिकी भाग 2 हे सगळे तुम्हाला, ठीक आहे, सांगितल्या जाईल. समजलं? काही कोणाला प्रॉब्लेम हे, काही कोणाला प्रॉब्लेम इकडे, ठीक आहे. तर हे अमोल सर, ते सर्व बॅचेस, ठीक आहे, हे तुषार सगळं तुमचं कव्हर करून घेण्यात येईल, ठीक आहे. तुषार तुमचा टॉपिक वाईज, ठीक आहे, 20-20 पोरायचे शेड्यूल पाडून, सकाळी 20, संध्याकाळी 20, ठीक आहे. जर समजा झाले 40 सकाळी तर 40 घेईल, ठीक आहे. प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल टाइमिंग देण्यात येईल आणि प्रत्येकाचा वेळ सॉर्ट आउट करून तुम्हाला तो देण्यात येईल, ठीक आहे. ज्याने लावायचा आहे, वर्धेतल्या कुठे लावायचा, इतर कोणत्या त्यानं लावा, तुम्हाला लावायचा आहे तुम्ही लावा. 40 पोरं फुलफिल झाल्याच्या नंतर मग 41वा पोरगा घेणार नाही, ठीक आहे. आणि लगेच आपण काही दिवसात स्कॉलरशिपची एक बॅच चालू करत आहे, ठीक आहे, जे महाराष्ट्रातल्या सर्व लोकांसाठी राहील. तो स्कॉलरशिपचा प्रोग्राम मी एक दिवस, ठीक आहे, सांगणार आहे. तर आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद.